स्वरा हिअर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग आहे आय एम अटेंडिंग माय फर्स्ट इव्हेंट विथ मेबलिन. असाही युजली हा माझा फर्स्टच इव्हेंट आहे आणि मी तो व्लॉग करते. खूप व्लॉग नाही झाला आहे बिकॉज आम्हाला डिलिव्हरेबल्स होत्या आणि भरपूर गोष्टी होत्या करायच्या. सो जेवढं व्लॉग झालं मी तेवढं केलं आहे. तुम्हाला पण म्हटलं दाखवूया कसे असतात इव्हेंट्स वगैरे. सो कीप ऑन वॉचिंग. हिअर अँड वेलकम बॅक. ऐसा गेला तुला मैं सस्पेंस बनाती. सो आज मी मेबलिनचा इव्हेंट अटेंड करते आणि आता आम्ही बँड्राला पोचलो आहे. मी खूप शूट नाही केलं बिकॉज खूप पब्लिक प्लेसवर आता मी दमली पण आहे, कारण की आम्ही जस्ट आता स्कायवॉकवर चालतो आहे. जस्ट आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि आता मी तिथे पोचणार आहोत. थीम बटर येल्लो आहे आणि मी आता सध्या ब्ल्यू घातलं आहे. मध्ये मी घातलं आहे बटर येल्लो ड्रेस. त्याच्यात मी जॅकेट घेणार आहे, तुम्हाला मी दाखवीन. आणि जर तुम्हाला लुक बघायचा असेल तर मी इंस्टाग्रामवर पण रील टाकणार आहे. माझ्यासोबत कौस्तुभ आहे आणि इकडे माझी एक फ्रेंड पण आहे. मी तुम्हाला तिच्याशी नंतर इंट्रोड्यूस करते. सो आम्ही ऑटो पकडली. आम्ही उबर बघत होतो पण येत नाही आहे. सो आम्ही आता टॅक्सी न करता आम्ही रिक्षेने जातो. इकडे खूप गरमी पण आहे. आता मी तिथे जाऊनच चेंज करणार आहे. इकडे तर ऑब्व्हियसली होऊ शकत नाही. आणि ही आहे अंकिता. तुम्हाला तिकडे जाऊन उतरून सगळं सांगते काय सीन आहे. आता आम्ही इथे एंटर केलं. मी तुम्हाला फायनली आम्ही इकडे चेंज केलं आणि आम्ही बँड घ्यायला आलो. There is a buzzer. So if you move in at let's say 12 o'clock, you will be moved out. And there are people who will make you go live. तर तिने आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं की काय करायचं आहे. सो आम्हाला हे टिकेट्स दिलेत आणि या दुसऱ्या हातावर बँड बँड दिखा तेरा बँड दिखा बँड. सो मलाही असा बँड दिला आहे. सो आता आम्ही आतमध्ये जाऊ थोड्या वेळाने जसं आमचं टाईम येईल. खूप गरमी पण आहे. सो लेट्स सी. आउटफिट चेंज केला आहे आणि आम्ही तिथे बसलो. आम्हाला कुपन वगैरे दिलं असं मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर आता 10 लोक आय थिंक करून असं ते लोक बोलवत आहेत. आणि मी आणि अंकिता इकडे बसली आहे. ते दिसते Cinematic. बँड दाखवते. माझं बँड या साईडला आहे. तुझं ह्याच्यात दाखव बँड. सो आमचं पण थोड्या वेळाने येईल. 283 285 असं आमच्या दोघींचं हे आहे. सो 2:30 to 3:30 and whatever. I'm sure most of you must have come early or maybe late basis your time slots and everything. However, once you go there, make sure that within 10 minutes you're shooting what you need to do because you will be moved out in zone. Hi. मैंने इसका ब्लॉग हाईजैक कर लिया है. सो आता आम्ही इथे थांबलो आहे. तर आम्हाला ते त्यांनी एक्सप्लेन केलं की झोन 1 आहे. सो आता आम्ही झोन 1मध्ये आहे जिथे आम्हाला हे तिकीट्स मिळाले. आणि आम्ही ह्याच्यानंतर डोममध्ये जाणार आहे जिथे आम्हाला शूट करायचं आहे. तिथे आम्हाला एक मेबलिनचा मस्कारा मिळणार आहे. त्याचं 10 मिनटात आम्हाला शूट करायचं आहे. आणि त्यानंतर मग झोन 3मध्ये जाऊन आम्हाला एडिटिंग करून त्यांना सबमिट करून लिंक देऊन आणि आम्हाला हॅम्पर भेटून आम्ही बाहेर पडणार आहोत. आणि नंतर मग आम्हाला फूडचे कुपन दिलेले आहेत. आम्हाला इथे फूड कोर्ट आहे तिथे आम्ही खाऊ शकतो त्या कुपननी. आणि मग जर काय शूट वगैरे करायचं तर कधीकधी मागे एक हे पण आहे फोटो बूथ आहे. सो वी हॅव टू डू एव्हरीथिंग. आम्हाला सगळं करायचं आहे ते पण. आणि आम्हाला ट्रेन पण पकडून घरी जायचं. तो इम्पॉर्टंट हो तो बहुत इम्पॉर्टंट आहे. घर जाणार आणि जसं हिचा आता हिच्या मी ब्लॉगमध्ये बोलत होतो की हा माझा फर्स्ट इव्हेंट आहे पण हिचा ब्रँड इव्हेंट फर्स्ट आहे कारण की यूट्यूबच्या इव्हेंटला जाते. सो तिचा ब्रँड म्हणून एक फर्स्ट इव्हेंट आहे. आणि मेबलिनने आम्हाला मतलब हम दोनों का फर्स्ट इवेंट है ये, समझ लो. हां साथ में. मराठीमध्ये बोल एकदा. हेच आम्ही जातो आहे तिथे आम्हाला बोलवलं आहे. आता आम्ही आज जातो आहे. Hi,
What's your token number? सो इकडे आता आम्ही आतमध्ये आलो आणि हे सेटअप आहे इकडे. आता आम्हाला इथे हॅम्पर बस बबल बबल मस्कारा आहे. सो त्याच्यासाठी इकडे असे बबल्स पण लावलेत मशीन्स. आणि आमचं तर झालं आहे सगळं करून शूट वगैरे. खूप ऊन आहे, भरपूर ऊन आहे. मी हे बबल घेतलं आहे, त्याला असं लावलं आहे. आणि इथे एक हॅम्पर पण आहे. इकडे अंकित आहे, कॉन्टेंट शूट करते. आमचं झालं आहे कॉन्टेंट शूट करून. सो अंकिता इकडे वेट करते आणि माझं इथे आलं आहे फूड. ओके. The next day. सो हाय, मी काल इव्हेंटवरून आले आणि आता मी शूट करत होते. सो आय थॉट की मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते की मला हॅम्परवरून काय काय मिळालं आहे. आणि अजून एक की मी तुम्हाला सगळं सांगते तिकडे काय झालं आहे काय नाही झालं आहे. बिकॉज इतकं किओस होतं तिथे, खूप साऱ्या जणांना बोलवलं होतं आणि आय थॉट आय शुड टॉक अबाउट इट. आणि तुम्हाला दाखवते अगोदर की त्यांनी आम्हाला काय काय दिलं आहे हॅम्पर म्हणून. सो ही बॅग आहे ज्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स आहेत. सो सर्वात पहिले तर हे मेबलिन क्लॉसेल बबल मस्कारा आहे, जो ऑब्व्हियसली त्याच्यासाठी इव्हेंट ठेवला होता. सो तेच हे प्रोडक्ट आहे. इट्स नाईस. मी आत्ताच त्याचा व्हिडिओ बनवला आहे, सो मी परत एकदा अप्लाय करून दाखवते. बट इट्स रिअली ग्रेट. तुम्ही असंच बघा प्लीज, ते एवढं बिल्डअप होईल. सो लाईक तुम्ही किती पण बिल्डअप कराल ना तरी पण ते लाईक तुम्हाला क्लम्स नाही देणार तुमच्या याच्यात, किंवा ते सपरेट करतं तुमचे एक एक लॅशेस. सो इट्स नाईस. त्यानंतर आम्हाला दिलं आहे त्यांनी हा ब्लश. ओके, सो इट्स इन अ शेड डाउनटाउन रश 01. इट्स काइंड ऑफ लाईट फॉर माय स्किन टोन. सो माझ्या स्किन टोनसाठी ते थोडं लाईट आहे, पण मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. मी ह्याच चिकला अगोदर पण अप्लाय केलं होतं, पण मला दिसत नाही आहे तो कलर यार माझ्यावर. इट्स लाईक माय स्किन टोन इट सेल्फ. इट्स अ ग्रेट कलर, बट लाईक यू नीड टू बिल्ड अप. सी इट्स म्हणजे जर तुम्हाला नॅचरल ग्लो पीची बट स्किन टाईपसारखं हवं असेल तर ग्रेट. लाईक हा प्रोडक्ट मेबलिनचाच आहे. इट्स मेबलिन सनकिस्ड ब्लश. ओके, आणि मागचा मॅस प्लीज हे करा, इग्नोर करा, कारण की मी फटाफट आता शूट करते. सनलाईट जाते कारण की आपल्याकडे पावसाचं खूप वातावरण आहे. त्यानंतर माझ्याकडे ही टॅटो स्टुडिओ मेबलिन न्यूयॉर्क टॅटो स्टुडिओची पेन्सिल आहे. इट्स अ जेल पेन्सिल लायनर क्रेयॉन इन द शेड आय थिंक इट्स गोल्डनच शेड आहे ह्याचा. ब्रॉन्झर इट्स लाईक 981. ठीक आहे, आणि ती तुम्ही ॲज अ लायनर, जसं की आता मी इथे लावते थोडंसं जस्ट टू शो यू गाईज. आणि ही पण माझ्या स्किन टोनवर काही दिसणार नाही. हे सगळं माझ्या स्किन टोनचं दिलं मला फक्त एकदा तुम्ही सांगा जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स लाईक मी गिव अवे करू का. पण प्लीज सबस्क्राईब करा गाईज, त्याच्याशिवाय मी गिव अवे कसं करणार. त्यानंतर माझ्याकडे ही त्या प्रोडक्टचं सांगते. हे एक लायनर आहे, जेल लायनर. इट्स लाईक अ पेन्सिल. ह्याच्या शेड अवेलेबल असतील, जर शेड अवेलेबल इथे एडिटमध्ये टाकून देईन मी. पण हा एक ब्रॉन्झ शेड आहे. सो माझ्या स्किन टोन टाईपला तर हे नाही जाणार. सो त्यानंतर मला ही लिपस्टिक मिळाली आहे. ही ह्यावाल्या लिपस्टिक्स मी यूज करते, बट हा शेड इज लाईक अ लिटल पर्पल वॉयलेट, आणि मला तसे शेड्स नाही आवडत. आणि आत्ताही हा अप्लाय केला आहे इथे, कारण की मी जसं म्हणाले मी ह्याची रील बनवत होते. सो असा दिसतो. प्लीज लेट मी नो इन कमेंट की तो माझ्यावर चांगला दिसतो का, पण मला नाही आवडत आहे तो. व्हॉट एव्हर. सो आता मी तुम्हाला सांगते स्टोरी तिकडे काय झालं होतं आणि काय नाही. आम्ही तिकडे पोचलो आणि आम्ही 11 to 12 स्लॉट घेतला होता अंकिता आणि मी.
आणि कौस्तुभ आमच्यासाठी बाहेर वेट करत होता. आता झालं काय, आम्ही बरोबर टायमेवर पोचलो, इव्हन आम्ही टायमेच्या अगोदर पोचलो. पण तिकडे जाऊन आम्हाला कळालं की इट इज लाईक झोन 1, झोन 2, झोन 3 असे 3 झोन आहेत. ठीक आहे. सो तिकडे जाऊन आम्ही जशी एंट्री केली आणि आम्ही दाखवलं मेसेज की आम्हाला इन्व्हाइट आलं आहे. सो आम्ही एंटर केलं आणि आम्हाला सांगितलं की तिथे जा त्या टेंटच्या इथे. तर आम्ही त्या टेंटच्या इथे गेलो आणि मग त्यांनी आम्हाला फक्त एक रिस्टवरती आम्हाला बँड दिला आणि 2 तिकीट्ससारखे हे दिले. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. ठीक आहे. जेव्हा आमचा टाईम आला आम्ही पटकन गेलो आतमध्ये. ते पण लाईनीतच होतं, जसं नंबर्स होते दिलेले. तर मी तुम्हाला बोलले की फूड कुपनच्या ऐवजी पण आम्हाला एक कुपन मिळालेलं तिकडे. तो आम्ही गेलो आतमध्ये. आम्हाला 1 जण अलॉट केला गेला. तर मला एक मुलगी मिळाली होती, ती माझं शूट करणार होती. आता शूट तिथे इतकी रश होती, 15 जणांच्या वर पण लोकं होती तिथे अगोदरच्या बॅचची. सो तिकडे शूट करणं वॉज लाईक रिअली डिफिकल्ट. कारण की जरी तिथे 7-8 बूथ होते जिथे आम्हाला वेगवेगळ्या लोकेशनवर जाऊन शूट करायचं होतं, पण तिथे ऑलरेडी लोकं होती आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या लाईन बनवायची आणि मग शूट करणं वॉज अ टास्क. सो ते करता करता माझ्याकडे आय थिंक 7 मिनिट्स राहिले होते आणि मी पटापट फोटो वगैरे काय काढून निघाले बाहेर. आता निघाले, तो सांगतोय मला की तू रील पोस्ट कर. मी सांगितलं मी एडिट करावी लागेल आता मला, मी आता करते. तो सांगतो नाही तू तू आतमध्ये एडिट नाही केलंस का? तर मी म्हणाले की नाही, कोणी नव्हतं. तर सांगते तिकडे ते एडिट करून देतात. तर मग त्यांनी कोणाला तरी विचारलं की हिच्यासोबत तसं झालं. तर मग ती बोलते काय नाही, आता तिला पोस्टच करायला सांग. सो आता मला असं झालं की माझे डिलिव्हरेबल्स तर रील आणि स्टोरी आहेत, आता मी काय करू? मग ते बोललं की नाही तुला फटाफट करावं लागेल कारण की ते गर्दी होते. मग म्हणून मी पोस्ट करून टाकला. त्यानंतर मी अंकितासाठी वेट केला, मी फोटोशूट वगैरे केलं थोडंफार आणि मग कौस्तुभ गेला होता मॅगडीला. पण मग काय झालं, अंकिताला आठवलं अरे आपण फूडच्या ह्याच्यामध्ये गेलोच नाही ट्रकमध्ये. तर आम्ही गेलो, ते घेतलं आणि जसे आम्ही निघालो आम्ही मॅगडीला पोचलो. 7 मिनटं जवळच होतं मॅगडी. आम्ही गेलो, मी वर गेले होते आणि मी खालती म्हणजे तिथे 2 फ्लोअर होते. तर मी वर गेले होते वॉशरूम यूज करायला. मी खाली आले आणि माहिती नाही काय झालं आणि मी पडले आणि इतक्या जोरात, ॲक्च्युली तर सीडीवरून नाही पडले. आय वॉज लाईक ऑन द सेकंड लास्ट स्टेअर. मी लास्ट स्टेअरवर पाय द्यायला गेले आणि माझी जी सँडल होती ती स्लिप झाली आणि मी पडले आणि आय गॉट हर्ट ओव्हर हिअर. इथे माझ्या आता ते थोडा मार लागला इथे आणि इथे आणि मी बसले खाली आणि तसेच उठले. इट वॉज सो मच केऑटिक. असं झालेलं की ओ माय गॉड, माझ्यासोबत असं कधी झालं नाही आहे. आम्ही कालच जाऊन आलो. आता आज काय आहे 23ला. सो असं सगळं झालं, खूप केऑटिक होतं आणि बट इट वॉज अन एक्सपिरियन्स. इट वॉज ग्रेट. आम्हाला खूप सारे प्रोडक्ट्स पण मिळाले आणि एक कळालं की कसं असतात इव्हेंट्स. लाईक असे ॲक्च्युली नसतात हे, तर ते लोक लॉन्च करत होते, त्यांना प्रमोट करायचं होतं आणि वगैरे सगळं. सो त्याच्यासाठी होतं. पण इट वॉज नाईस, इट वॉज ग्रेट. इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. आम्हाला खूप एक्स्ट्रोवर्ट होता आलं लोकांसमोर पोस्ट करणं वगैरे, कारण की भरपूर लोकं होती. सो प्लीज तुम्हाला जर व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.